शेवटी ना मी अथर्वच्या जवळ गेले आणि आणि माहित नाही अचानक तेव्हा काय झालं आणि माझे पायच लटपटले हो. म्हणजे माझा असा धपकन तोल गेला आणि मला कळलं नाही अचानक असं कसं झालं. म्हणजे प्रेमात असंच होतं माया. या आय गेस यू आर राईट. आय गेस यू आर राईट. मॅडम 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 आय एम सो हॅपी. आज मी सांगूच शकत नाही. म्हणजे मला ना विश्वासच बसत नाहीये की हे सगळं ऍक्च्युली आता घडतंय. मी फक्त माझं काम केलंय माया. मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार केलाय. आय नो मॅडम, पण मी तुम्हाला खरं सांगू का, मधल्या काळात ना मला तुमचा खूप राग आलेला. पण आता मला कळलंय की तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करताय आणि नेहमी कराल. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे बघ, पण लगेच हुरळून जाऊ नकोस. ही तर पहिली पायरी आहे. अजून सगळं व्यवस्थित पार पडायचंय. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाक. हे बघ, थोडासा पेशन्स ठेवावा लागणार आहे. अथर्व तुझाच होणार आहे. म्हणजे मायाला भेटायचं होतं म्हणून वेदाचे बाबा घरातून घाईघाईत निघून गेले. बहुतेक माया घराबाहेर पडताना अथर्वना खुणावून गेली ना. हे बघ माया, अथर्वना थोडा मूडी आहे, तुलाही माहिती आहे. त्यामुळे तो थोडा विचित्र वागला तर त्याचा इश्यू करू नकोस. हा, नाही मॅडम, हो इतकं सगळं चांगलं घडत असताना मी कशाला इश्यू करेन. इनफॅक्ट माझा तर विश्वासच बसत नाहीये की हा अथर्व आहे. म्हणजे आधी मी त्याला टच जरी केला ना तरी तो इतका रिॲक्ट करायचा. पण आता उलटच घडतंय. म्हणजे दिस इज सो ब्युटिफुल अँड डिफरंट. हो. हे बघ, मीरा आता हळूहळू अथर्वच्या मनातून उतरते आणि म्हणून तो तुझ्याशी खरा वागतोय. माया, एक दिवस असा येईल जेव्हा अथर्व मीराला या घरातून हाकलून देईल. मॅडम, हा खरंच अथर्वच आहे ना? म्हणजे नाही तसं नाही हो. म्हणजे हा अथर्व आहे ना माझ्या ड्रीम मॅन सारखं वागतोय म्हणून. अगं माया, हा तुझ्या स्वप्नातलाच अथर्व आहे आणि तो लवकरच तुझा होणार आहे. हिरा, हे बघ, तू खचून जाऊ नकोस. पण हे सगळं का होतंय याचा नीट विचार करूया आपण. अथर्व सारखा माणूस त्या नालायक मायाचं का ऐकतोय हे नीट समजून घ्यायला हवंय आपण. माझं काही चुकतंय का ग ताई? याआधी आमच्यामध्ये काही झालं तरी सुद्धा मी आणि वेदाचे बाबा बोलून ते क्लिअर करायचो. पण आता तसं होत नाहीये. तू होतीस ना तिथे. मी त्यांना स्पष्ट विचारलं होतं की तुम्ही माझ्याशी काय बोलत होता. मी तर त्यांनी उत्तर. मीरा, हे बघ, तुझं चुकत नाहीये काही. काही गोष्टी ना बोलून स्पष्ट होत नाही अगं. म्हणजे बघ ना, जसं तहान लागली तर तहान का लागली, कशी लागली यावर चर्चा करून काहीच होत नाही. तहान भागवायला पाणी प्यावंच लागतं ना. मीरा, अथर्वच्या मनात तुझ्या आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाबद्दल आस आहे, ओढ लागली आहे त्यांना. तू याबद्दल एकदा नीट विचार कर. मी केला होता विचार ताई. मी तयार होते. पण काहीतरी आहे जे मला अडवतंय. मी डोळे मिटले ना की मला ती गुहाच दिसते. मीरा, कशावरून हे त्या मंजिरीने केलं नसेल?
आई अगं तिला आमचं बाळ हवंय ना. नाही, यावेळेस ती वेगळा डाव खेळतीये. मीरा, मी तुला याआधीही सांगितलंय, तुझ्या आणि अथर्वच्या वैवाहिक जीवनातले निर्णय जर मंजिरीमुळे बदलणार असेल ना, तर तो आपला पराभवच आहे. तू नको ना माघार घेऊस. या गोष्टीबद्दल एकदा नीट विचार कर ना, शांत डोक्याने. आणि देवी आई पण आहे, मी आहे. मीरा, आपण दोघी मिळून ही लढाई लढूया. नको माघार घेऊस. माया, काय झालं नर्मदा? काही नाही. माया कुठे आहे हे बघायला आले होते. तुम्ही काय तिला कुत्र्याचं पिल्लू समजता का ग? कुठे गेली असेल, काय करत असेल, सतत तिच्या मागे मागे असतात. हा ना, कुत्र्याचं पिल्लूच समजतात मला. म्हणजे मला माझं डोकंच नाही असं यांना वाटतं. सगळं यांनाच कळतं. नाही नाही, कुत्र्याच्या पिल्लालाही असतं की डोकं. पण सॉरी हा, माझं जरा चुकलंच. तुला बोलवायला आले ना, हे आता यापुढे बोलवायला येणार नाही. तुला हवं ते कर. मला तुला असं बोलायचं नाहीये. मलाही खूप जड जाते हे बोलताना, पण ह्या गोष्टीबद्दल तू गंभीरपणे विचार केला नाहीस ना, तर कदाचित अथर्व तुझ्यापासून कायमचे दुरावतील ग.